हॅलो आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्ब आणि वर्बचा करणार आहोत पूर्ण पोस्टमॉर्टम. बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना कन्फ्युज होतं, बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना अडचणी जातात की बेसिकली वर्ब म्हणजे काय आणि बरोबरचे ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय, इंट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय, रेग्युलर वर्ब म्हणजे काय आणि रेग्युलर वर्ब म्हणजे काय, फिनाइट वर्ब म्हणजे काय, नॉन फिनाइट वर्ब म्हणजे काय, पार्टिसिपल काय, जेरंड काय. लॉट ऑफ कन्फ्युजन इज देअर अँड इन दिस लेक्चर आय होप इट विल बी व्हेरी व्हेरी क्लिअर टू यू माय डिअर स्टुडंट. याच्यानंतर आपल्याला राहणार नाही वर्बाबद्दल डाऊट, शंका, कुशंका, आडी अडचण, समस्या. सो हे आपल्याकडे बोर्ड आणि आपण सुरू करतोय वर्ब. नॉट ओनली वर्ब, आज ड्रॉ करणार आहोत आपण वर्बचा चार्ट. रिअली सर? यस, वर्बाचा पण चार्ट असतो. देन सी वर्ब, वर्बाचा चार्ट. बेसिकली आपण करूया, आपल्याला अडचणी जातात बऱ्याच वेळेस. काय वर्ब म्हणजे काय, वर्ब कशा प्रकारे, लेट्स सी. देन आता बघा वर्क, हे वर्क क्रियापदाचा पहिला फॉर्म आहे. आपण याला पहिला प्रकार म्हणू, पहिला फॉर्म म्हणूया. क्रियापदाचा सेकंड फॉर्म आहे वर्कड, तिसरा फॉर्म आहे वर्कड, फोर्थ फॉर्म working, it is a V4. Fifth form works. To verb, that means to work. And last one is gerund, that is a working. Okay, see, V1, V2, V3, V4, V5, V1, speak, spoke, spoken, speaking, speaks, to speak, and speaking. बघा, आता बघा आपल्याला माहित आहे V1, V2, V3 याच्या पलीकडे माहित होतं V4. बट बऱ्याच विद्यार्थ्यांना मी बघतोय, बऱ्याच विद्यार्थ्यांना V5 सुद्धा माहित नाही. बट मला माहित आहे, आपण असं कन्सिडर करूया. ज्यावर टू वर्ब आणि जरंड यांना काय म्हणतो बेसिकली आपण समजून घेऊया डिअर स्टुडंट. बघा, नॉट मोर डिफिकल्ट. ज्या वर्बाला ईडी प्रत्यय आहे, या वर्बाला आपण म्हणतोय रेग्युलर वर्ब. दोन्ही फॉर्म सारखे आहेत, दोन्ही फॉर्म वेगळे आहेत किंवा तिन्ही फॉर्म वेगळे आहेत, अशा क्रियापदांना आपण माय डिअर स्टुडंट आपण त्यांना इरेग्युलर वर्ब असं म्हणत असतो. आता या वर्बाला काय म्हणणार तुम्ही, टू सोबत जे वर्ब आहे किंवा V1 आहे त्याला म्हणतो क्रियापदाचा बेस फॉर्म. क्रियापदाचा कोणता फॉर्म आहे, याला म्हणतो क्रियापदाचा बेस फॉर्म. ओके, इट इज अ बेस फॉर्म ऑफ द वर्ब. V2 जेव्हा असतं क्रियापदामध्ये, फिक्स युअर की इन युअर माइंड माय डिअर स्टुडंट, देयर इज अ V2 ऑलवेज असतं सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स जेव्हा ही क्रियापदाचा सेकंड फॉर्म येतो ते समजून घ्यायचं, हे कोणतं टेन्स आहे, सिंपल पास्ट टेन्स. V3 यालाच म्हणतो आपण पास्ट पार्टिसिपल. याला म्हणतो आपण VI फॉर्म म्हणतोय प्रेझेंट पार्टिसिपल. वर्क्स नेहमी असतं सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स. हा, जे वर्ब टू लागून असतो तेव्हा म्हणतो आपण इन्फिनिटिव्ह. काय म्हणतो आपण, इन्फिनिटिव्ह. आणि जे आहे जरंड, व्हेरी सोपी व्याख्या जरंडची आपल्याकडे. जरंड म्हणजे काय, जरंड म्हणजे हा वर्ब आहे. कोण आहे, वर्ब आहे पण काम कोणाचं करतो, वर्ब आहे पण नाऊन सारखं काम करतो. नाऊनचं काम करतो आपण म्हणूया, वर्ब आहे पण नाऊनचे काम करतो. स्विमिंग इज गुड टू हेल्थ. पोहणं हे शरीरासाठी चांगलं आहे, बरोबर आहे की नाही. पण स्विमिंग हे वर्ब आहे, पण कशाचं काम करतं याच्यामध्ये, यस, नाऊनचं काम करत आहे. आणि इन्फिनिटिव्ह वर्ब म्हणजे बेसिकली काय समजून घ्यायचं की जेव्हा ज्या वर्बाच्या सोबत टू असतं, टू वर्ब, दॅट इज अ इन्फिनिटिव्ह. याचे दोन प्रकार, बेर इन्फिनिटिव्ह सुद्धा आपण म्हणत असतो. जे मॉडल ऑक्झिलरी सोबत वर्ब असतात त्या वर्बांना आपण बेर इन्फिनिटिव्ह सुद्धा म्हणतोय, त्या वर्बांना आपण बेर इन्फिनिटिव्ह म्हणतो. नाउ वर्क्स, यस आणि IS बऱ्याच वेळेस असे वर्ब असतात तर ते फिक्स डोक्यामध्ये घालून घ्यायचे. दॅट इज अ सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स, वर्क्स हे सिंपल प्रेझेंट टेन्स सांगतात. जसं की V2 म्हटलं की आपण सिंपल पास्ट टेन्स असतं, तसंच V5 म्हटलं की सिंपल प्रेझेंट टेन्स. यस. फोर्थ फॉर्म ऑफ द वर्ब, क्रियापदाचा चौथा फॉर्म जे आपण कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरतो. पाठीमागच्या व्हिडिओज मध्ये आपण पाहिलं कंटिन्युअस टेन्स. आणि कंटिन्युअस टेन्स मधले जे काही वर्ब आपण वापरत होतो त्या वर्बांना काय म्हणतो माय डिअर स्टुडंट, इट इज अ प्रेझेंट पार्टिसिपल. काय म्हणतो आपण त्यांना, प्रेझेंट पार्टिसिपल. आणि क्रियापदाच्या थर्ड फॉर्मला म्हणतो आपण पास्ट पार्टिसिपल. V3 फॉर्मला काय म्हणतो आपण, पास्ट पार्टिसिपल. सिंपल पास्ट टेन्स समजलं, हे बेस फॉर्म ऑफ द वर्ब. आणि त्याच्यानंतर रेग्युलर आणि इरेग्युलर वर्ब कोणाला म्हणायचं, ज्याला ईडी आहे दॅट इज रेग्युलर. आणि बाकीचे जे रिमेनिंग वर्ब आहेत वर्बाच्या थर्ड फॉर्म मध्ये आपण बघतोय कट कट कट, पुट पुट पुट, है ना, रेज रोज रेझन, हे जे वर्ब आहेत याला म्हणतो आपण इरेग्युलर.
ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय, ज्यामध्ये काय नसतो, ऑब्जेक्ट असतो. ज्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट असतो दॅट इज अ ट्रान्झिटिव्ह वर्ब. सपोज आय ईट अँड ऍपल. मी काय खात आहे, अन ऍपल खात आहे, दॅट इज अ ऑब्जेक्ट. त्याच्यामध्ये कोण आहे, अन ऍपल, ऑब्जेक्ट. हा म्हणजे कोणता झाला मग, ट्रान्झिटिव्ह वर्ब. आणि ज्यामध्ये ऑब्जेक्ट प्रेझेंट नसतो किंवा ऑब्जेक्ट राहत नाही दॅट इज अ इनट्रान्झिटिव्ह. मी काही कॉम्प्लिकेटेड करत नाही किंवा मराठीमधून फार व्याख्या देत नाही तुम्हाला, सोप्या पद्धतीने समजून घ्यायचंय. ज्यामध्ये ऑब्जेक्ट असतो दॅट इज ट्रान्झिटिव्ह, ज्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट नसतो त्या वर्बाला आपण इनट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणतो. ब्राईट्स. सन ब्राईट्स म्हणजे काय, सूर्य चमकतो. ते चमकण्याचे ऑब्जेक्ट आहे सन ब्राईट, सूर्य चमकतो आहे की नाही. वी लिव्ह, आम्ही राहतो. म्हणजे हे तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की ज्यामध्ये ऑब्जेक्ट आहे दॅट इज ट्रान्झिटिव्ह, ज्यामध्ये ऑब्जेक्ट नसतो दॅट इज अ इनट्रान्झिटिव्ह. फिनाइट वर्ब आणि नॉन फिनाइट वर्ब सोप्या पद्धतीने, एकदम सोप्या पद्धतीने बघा. से आय वर्क, मी काम करतो. ही वर्क्स, वर्क वर्क्स. टेन्स चेंज करून बघूया. दे वर्कड, चेंज झालंय. वर्क वर्कड वर्कड. राधा राधा वर्क्स. काय लक्षात येते तुमच्या, जेव्हा आपण प्रोनाउन, नाउन, नंबर, जेंडर ज्या पद्धतीने चेंज करतोय आणि त्या पद्धतीने वर्क वर्क्स, वर्कड वर्क्स, याच्यामध्ये चेंजेस होतोय. काळ बदलला, लिंग बदललं, वचन बदललं, नाउन नंबर चेंज केलं तर ज्या वर्बामध्ये चेंज होत असेल दॅट इज वर्ब, दॅट इज अ फिनाइट वर्ब. ओके. नाउन नंबर जेंडर चेंज करतोय त्या पद्धतीने काय बदलत आहे, वर्ब बदलत आहे, क्रियापद बदलत आहे. त्या क्रियापदाला काय म्हणतो आपण, फिनाइट. आणि यानुसार जर बदलत नसेल दॅट इज अ नॉन फिनाइट वर्ब. एक्झाम्पल यस सांगू शकतो सर. हो. इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, ज्यासोबत टू असतं त्याला इन्फिनिटिव्ह म्हणतो आपण. ज्यावर इन्फिनिटिव्ह. यस सर, वी आर अंडरस्टँडिंग, आय एम गेटिंग. आर यू गेटिंग? यस. So participle, what is the participle? Two types we can say, present participle and past participle. We know sir, yeah. What is present participle? Yes, what is present participle? Sir, present participle means there is a V4 of the verb, that is a present participle. Really? Yes. We know sir, that is a verb, but work as a noun, that is a gerund. Now working, speaking, it is a example of the gerund. What is our linking where तुकडे तुकडे of the verbs. Yes, linking verbs. बघा लिंकिंग वर्ब म्हणजे काय असतं बघा. याच्यामध्ये आता सपोज मला सांगायचं आहे आय एम टीचर, आय एम अ टीचर. हा जो वर्ब आहे ना डायरेक्ट कोणाबद्दल सांगत आहे, या सब्जेक्ट बद्दल माहिती सांगत आहे. कोण आहे सब्जेक्ट, आय एम अ टीचर. त्याच्यामध्ये वर्ब आय एम आहे, पण तो या आय बद्दल कोण माहिती सांगत आहे, म्हणजे सब्जेक्ट बद्दल माहिती सांगायचं काम कोण करतो, वर्ब करतो. याला आपण लिंक करायचं काम करतो. वर्ब काय करतो, आय एम टीचर, आय आणि या टीचरला जोडायचं काम आय एम करतो. या वर्बाला काय म्हणतो आपण, लिंकिंग वर्ब. शी इज गुड, गुड, शी इज गुड, शी इज गुड, दॅट इज अ लिंकिंग वर्ब. ओके. सो माय डिअर स्टुडंट, जेवढं मला शक्य आहे तुम्हाला कव्हर करायचं मी कव्हर करून दिलेलं आहे. वर्बाबद्दल जर तुम्हाला कोणी विचारलं रेग्युलर आणि इरेग्युलर वर्ब म्हणजे काय, हो माहित आहे, समजलं. व्हॉट इज सिंपल पास्ट टेन्स? सिंपल पास्ट टेन्स नेहमी V2, जेव्हा ज्या वाक्यामध्ये V2 असतं दॅट इज सिंपल पास्ट टेन्स. क्रियापद थर्ड फॉर्मला आपण काय म्हणतो, पास्ट पार्टिसिपल. फोर्थ फॉर्म ऑफ द वर्ब इज अ प्रेझेंट पार्टिसिपल. फिफ्थ फॉर्म ऑफ द वर्ब दॅट इज अ सिंपल प्रेझेंट टेन्स. हमेशा नेहमी नेहमी टू वर्क, टू स्पीक, ज्या वर्बाला टू असतं त्याला इन्फिनिटिव्ह. आणि नाउन आहे, सॉरी वर्ब आहे पण कोणाचं काम करतं, नाउनचं काम करतं, दॅट इज अ जेरंड. ट्रान्झिटिव्ह, इनट्रान्झिटिव्ह, ट्रान्झिटिव्ह ज्यामध्ये ऑब्जेक्ट आहे, ट्रान्झिटिव्ह ज्यामध्ये ऑब्जेक्ट नाही, इनट्रान्झिटिव्ह वर्ब. फिनाइट वर्ब ज्यामध्ये नाउन नंबर जेंडर लिंग नुसार चेंज होतो दॅट इज अ फिनाइट वर्ब. आणि जे होत नाही नॉन फिनाइट वर्ब, इन्फिनिटिव्ह, पार्टिसिपल आणि जेरंड. आणि त्याच्यानंतर पाहिलं आपण लिंकिंग वर्ब. सो माय डिअर स्टुडंट, आपण पूर्ण चार्ट मध्ये कव्हर करू शकलेलो आहोत, कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हॉट इज अबाउट वर्ब. थँक्यू. मी आशा करतोय तुम्हाला ज्या पद्धतीने आपण लेक्चर तयार करतोय हे लेक्चर्स मला आवडत आहे. मे बी आपण व्हाईट बोर्डवर शिकवतोय, आपल्याला डिजिटलायझेशन नाही आहे, परंतु आपण प्रयत्न करतोय तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने शिकवण्यासाठी मी एफर्ट्स घेतोय, प्रयत्न करत आहे. आणि सोप्या पद्धतीने कसं शिकवता येईल, ऑल अबाउट द ग्रामर,
सोपं करून सांगण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. मी आशा करतो तुम्हाला सगळ्यांना ज्या पद्धतीने मी टीच करतोय ते तुम्हाला आवडत आहे. लाईक शेअर सबस्क्राईब करून विसरू नका माझे स्टुडंट. आणि जेही तुम्हाला वाटतं ज्या ग्रामरचे टॉपिक्स तुम्हाला पाहिजे असेल खाली कमेंट्समध्ये कमेंट्स करत चला आणि आपण त्या पद्धतीने टॉपिक्स घेऊया आणि येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या क्लासमध्ये असे इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन इझी भाषेमध्ये सोप्या पद्धतीने इंग्लिश ग्रामर आपण शिकण्याचा प्रयत्न करणार